हस्ताक्षरनी एखाद्या माणसाचं आपण जसं म्हणतो की स्वभाव हा ओळखता येतो का? स्वभाव म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल फक्त स्वभावच नाही, त्याच्यामध्ये काय अवगुण आहेत किंवा काय वीक पॉइंट्स आहेत, काय स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत हे पण ओळखता येईल. ग्राफोलॉजीमध्ये ग्राफोथेरपीज पण असतात की ज्याच्याने आपण आपल्या मनाला शांत करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन, फोकस जे मुलांमध्ये हल्ली नाही आहे, मुलांमध्ये काय आपल्यामध्ये पण कमी झालेली आहे. ह्या ग्राफोथेरपीने काय होणार आहे तर तुम्ही जेव्हा लिहिणार आहात तुमच्या लक्षात येईल की तुमचं मन शांत होत आहे. ज्यांचे लग्न झाले आहेत, लग्न होऊन 4-4, 5-5 वर्ष झाले तरी सुद्धा ज्या आपल्या लेडीज आहेत, आपले लेडी व्ह्युअर्स आहेत, त्यांना मी सांगते की आफ्टर मॅरेज जे नाव आहे ते यूज करा. युनिवर्सला तुम्ही काय दाखवताय की माझं नाव हे आहे, पण लग्न झाल्यानंतरचं तर तुमचं मिसेस वॉट एव्हर XYZ असेल ते ऑन पेपर येऊ द्या. नाही ऑन पेपर तर ॲटलिस्ट आधी सोशल मीडियावर तरी तुम्ही तो तुमचा यूज करायला स्टार्ट करा. मी जस्ट फक्त तेवढं बघून मी माझ्या क्लायंट्सला सांगितलेलं आहे की तुला मॅरेज इश्यूज आहे आणि ते लिटरली असं म्हणतात येस आहे. जितकीही मोठे एंटरप्रेनर्स आहेत, मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांच्या सिग्नेचर बघा वाचताच येत नाही. हो, करेक्ट. का वाचता येत नाही? कारण त्यांच्या डोक्यात काय स्ट्रॅटेजी चालू आहेत हे त्यांना दाखवायचंच नाही आहे की आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला नाही दाखवायचं. पण फर्स्ट लेटर हा कॅपिटल आणि मोठाच असणार आहे. हे सक्सेसफुल सिग्नेचर आहे. तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही काय करता, तुमचं नाव काय, तुमची ॲस्ट्रॉलॉजी काय, हे सगळं बघून सिग्नेचर तयार होते. तर मी म्हटलं हे बघा, मला तुमची वास्तू सांगते आहे की मॅरेज लाईफमध्ये इश्यूज आहेत, डिवोर्सपर्यंत जाणार आहेत. कशामुळे होतं तर साऊथ वेस्टमध्ये म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये जर किचन आलं, नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट आलं तर हे होतच. तर हे बघा, जितकं घर क्लीन असेल ना तितकं घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. सगळ्यात मोठा इश्यू जो आहे घरामध्ये, मी मॅक्झिमम 90% घरामध्ये वास्तुदोष जो होतो हा क्लटरमुळे होतो.